व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हाईट कलरचं जरदोशी वर्क कसं करायचं आहे. त्याआधी आपण हे 3 मग्गम वर्क पाहिलेले आहेत. तर ह्यामध्ये सर्वात पहिलं तर आपण जे गोल्डन बीड्स असतात त्याचं मग्गम वर्क पाहिलं, नंतर शुगर बीड्सचं पाहिलं आणि त्यानंतर आपण ड्रॉप शेपचं देखील मग्गम वर्क पाहिलेलं आहे. तुम्ही हे आधीचे व्हिडिओज पाहिले नसेल तर नक्की एकदा त्यांना देखील पाहून घ्या. आज आपण पाहणार आहोत सिल्वर कलरचं जरदोशी वर्क कसं करायचं. तर अशी तुम्हाला कटिंग करावी लागते. आपण एक साईज बघतो आधी की ज्यानुसार आपण जी आडवी लाईन करत जाणार आहोत मग्गम वर्कमध्ये ती किती लागते आणि ती एक अंदाजे आपण काढल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता अशी पूर्ण लाईन असते जरदोशी वर्कची, तसं तुम्हाला कात्रीने कट करावं लागतं. आता एक साईज मी बघितलेली आहे अंदाजे, तर तशानुसार आपण अशा प्रकारे कट करणार आहोत त्याची. आणि हे जे जरदोशी वर्क आहे ते देखील तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये भेटते. एक तर असं आहे जे मोठ्या साईजमध्ये आहे, त्यानंतर आपल्याला एक बारीक साईजमध्ये देखील भेटते. याला तुम्ही हातशिलाईच्या सुईनीच करू शकता, आरी वर्कच्या सुईनी हे नाही होत. फक्त ही जी आहे मोठीवाली त्यावाल्या जरदोशीला तुम्ही आरी वर्कच्या सुईनी करू शकता. तर आपण आज आरी वर्कच्या सुईनी कसं करणार आहोत ते पाहायचं आहे. तर ही लाईन आपण आधी करून घेतलेली आहे जी पॉपअप होते, जी बाहेर येते. आणि हे मग्गम वर्कचं स्पेशल आहे की जे मग्गम वर्क आहे त्यामध्ये हे युनिक असतंच. तर ही लाईन कशी करायची ते तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे, ते देखील तुम्ही एकदा पाहू शकता. त्यानंतर आपण सर्वात पहिलं ही जे जरदोशी वर्कची वायर आहे त्याला आपण आरी वर्कच्या सुईमध्ये अशा प्रकारे घालणार आहोत आणि थोडंसं मागून ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे लाईन आहे त्यामधून ती वायर बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तुम्ही आधी वायर काढून देखील घेऊ शकता. त्यानंतर जरदोशीला सुईमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही खाली ढकलून घ्यायचं आहे त्याला आणि बघायचं आहे की कुठपर्यंत जी वायर आहे ती जाते. आणि त्यानंतर तुम्ही असं त्या कापडाखाली घेऊन वायर धागा काढून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला कापडामधून धागा कसा काढायचा ते माहिती नसेल तर त्याचे देखील व्हिडिओज आम्ही आधी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते देखील एकदा पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण एक लाईन कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही जरदोशी वर्कचं जे सिंपल स्टिच घेता कापडावरून, तेव्हा इकडची जी लाईन आहे, इकडची जी दोरी आहे ती थोडीशी लूज ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही सिंपल स्टिच घेता साईडनी त्यावेळेस ती सिंपल स्टिच येत नाही बरोबर. आणि जी वायर आहे ह्याची जरदोशी वर्कची ती त्या वायरसोबत अडकते आणि बाहेर निघते. अशा प्रकारे तुम्ही हे वर्क करायचं आहे पूर्ण कंप्लीट. आता मी हे लाईन केल्याच्या नंतर वापस एक सिंपल चेन स्टिच घेतलेली आहे. मी तुम्हाला वापस एकदा करून दाखवते. आपल्याला सर्वात पहिलं जे जरदोशी वर्क आहे ते सुईमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर जो धागा आहे तो सुईमध्ये अडकवून हे जरदोशी वर्कचं आपल्याला धाग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याला थोडंसं लूज करायचं आहे जेणेकरून आपण जी स्टिच घेऊ खाली ती जरदोशी वर्कमध्ये अटकणार नाही. अशा प्रकारे आणि ह्याला खाली वळून घ्यायचं आहे. खाली वळल्याच्या नंतर आपल्याला एक सिंपल चेन स्टिच टाकायची आहे इथे. त्यानंतर जे दुसरं आहे जरदोशी वर्क त्याची लाईन घ्यायची आहे. आणि जेव्हा हे पूर्ण कंप्लीट होतं तेव्हा हे मधले जे गॅप्स आहेत ते देखील तुमचे झापून जातील, सो त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सिल्वरचं करून घ्यायचं आहे पूर्ण लाईन. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पूर्ण वर्क झाल्याच्या नंतर.
तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला नारायणी बुटीक आणि लाईक शेअर जास्तीत जास्त लोकांना करा, जेणेकरून त्यांना देखील आरी वर्क हे सोप्या पद्धतीने समजेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.